जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 10वा जगज्योती नाम समास पहिला अंतःकरण एक नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे। दशक 10वा ज्याचं नाव आहे जगज्योती नाम आणि त्यामधील समास पहिला अंतःकरण एक नाम। जगज्योती नाम असं समर्थांनी या दशकाचं नाव दिलेलं आहे। समर्थ म्हणतायत की प्रकृती आणि पुरुष या दोन्ही गोष्टी यांचा विचार शुद्ध जाणीवेचा विचार समर्थांनी या दशकामध्ये केलेला आहे। शुद्ध जाणीव या संपूर्ण विश्वामध्ये सर्वत्र व्यापलेली आहे। ती शुद्ध जाणीव ही चैतन्य स्वरूप आहे। ती शुद्ध जाणीव ती मुळात चैतन्य स्वरूप आहे आणि ती ज्ञान स्वरूप सुद्धा आहे। या शुद्ध जाणीवेमध्ये चलित स्वतःची न्याय व्यवस्था आणि अनुशासन या दोन गोष्टी जाणीवेमध्ये येतात आहे। शुद्ध जाणीव जी आहे ती स्वयंचलित आहे। समर्थ पहिल्या ओळीमध्ये म्हणतात सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे। म्हणजे सगळ्यांचं अंतःकरण काय सांगितले समर्थाने एक आहे। प्राणी मात्रांचं सुद्धा आणि मनुष्याचं सुद्धा सगळ्यांचं अंतःकरण एक आहे। मग ते वेगवेगळं आहे हे कसं कळणार? ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे। एका अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाये मग राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढो लागे कंठी प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठिते पूर्वपुण्य। आमचं पूर्वपुण्य असेल तर संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज म्हणतात आहे तर तुम्हाला संतांची संगती घ्यावीशी वाटेल। संत संगतीमध्ये आपल्याला आनंद वाटेल। संत संगतीत राहताना संत संगतीमध्ये आपण राहू लागल्यावर आपल्याला आनंद वाटू लागेल आणि त्यांच्यामुळेच आपल्याला सगळ्यांमध्ये अंतःकरण जे आहे ते एकच आहे हे आपल्याला भासू लागेल। त्याशिवाय भासणार नाही। कारण समर्थ म्हणतात आहे श्रवण करणं कीर्तन करणं नाम घेताना मला आनंद वाटतो। हा मनाचा संबंध आहे, अंतःकरणाचा संबंध आहे। ज्यावेळी आपल्या मनाला आनंद होईल त्यावेळीच आपण खरे सुखी आहोत। परंतु जेव्हा समर्थ म्हणतात पादसेवन भक्ती येते तेव्हा त्याने मनाचा संबंध संपतो आहे आणि सद्गुरूंच्या मनाचा संबंध सुरू होतो आहे। मग समर्थ म्हणतात आहे मी स्वतः त्यामध्ये कार्यरत आहे। मी माझ्या मनामध्ये मी ते सगळं करतो आहे पण माझे मन आता ते संपलेलं आहे। तू मन मीची करी। आता ते जे मन आहे ते आता माझं नाही राहिलं, ते मन आता भगवंताचं झालेलं आहे। आमचे सद्गुरू जे सांगतील त्याप्रमाणे मी वागेल। ती अनन्यता ती आज्ञाधारकता त्या शिष्यामध्ये आली पाहिजे। अनन्य अंतःकरण एकच आहे हो। जोपर्यंत ती आज्ञाधारकता आणि अनन्यता येणार नाही तोपर्यंत त्याचा उद्धार नाही। म्हणून आपल्या परंपरेमध्ये सद्गुरू केला पाहिजे असं म्हणतात संत तुकाराम महाराजांचे गुरु। त्यांना स्वप्नामध्ये बाबाजी महाराजांनी त्यांना मंत्र दिला आणि त्या मंत्राचा जप करून त्या मंत्राच्या सामर्थ्याने तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष परब्रह्म उभं केलं। अनुरेणूतून ठोकडा तुका आकाशा एवढा समर्थांना प्रत्यक्ष रामरायांनी मंत्र दिला। समर्थांचा दासबोध म्हणजे काय तर माझे स्वरूप स्वतः सिद्ध नका करू खटपट माझे स्वरूप स्वतः सिद्ध। मी सगळा त्याच्यातच आहे। कशामध्ये? श्रीमद दासबोधामध्ये। इकडे तिकडे मला शोधायला जाऊ नका। मी सगळा त्याच्यातच आहे म्हणजे समर्थांनी सांगितल्या गोष्टींप्रमाणे याचा अर्थच काय आहे तर गुरूंची जी इच्छा आहे त्याप्रमाणे शिष्याने आचरण करावं। नुसता नमस्कार करणे अपेक्षित नाही तर गुरूंप्रमाणे वागणे, गुरु इच्छेप्रमाणे वागणं, गुरूंचे मनोदय ओळखणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं। देहबुद्धी टाकून या कायेने शरीराने म्हणजे देहबुद्धी टाकून आत्मबुद्धी ठेवून गुरुकडे जाणे याचा अर्थ कायेने वाचेने या शब्दांचा अर्थ समर्थांनी सांगितलंय। सद्गुरूंनी जो आम्हाला मंत्र दिला आहे त्या मंत्राचा जप करणे आणि त्याला म्हणतात आहे वाचेने। आम्ही काय करतो? वाचेने त्यानंतर मनाने काया वाचा आणि मनाने सदैव भगवंताचं चिंतन करणं। अंतःकरण आपल्या अंतःकरणापर्यंत ती हाक गेली पाहिजे।
या 3 गोष्टी जो भगवंताची आठवण करील, सद्गुरूंची सेवा करील, त्याला प्रत्यक्ष सद्गती प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात, काया वाचा मनोभावे सद्गुरूचे पाय सेवावे. काया वाचा मनोभावे काय करावं? भगवंताचं नाम घेऊन भगवंताशी जोडलं जाणं. भक्ताचा अर्थच जोडला जातो असं आहे, त्याला भक्त असं म्हणतात. भक्त ही काया वाचा आणि मन याने भगवंताला तो जोडला गेला पाहिजे. ती जोड जी आहे म्हणून तो भक्त. जो अलग झाला तो अभक्त. भक्त आणि अभक्त म्हणून जरा तू भक्त आहेस तर भगवंताला जोडला जा. कारण सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. मग समर्थ म्हणतात आहे, भगवंताचं नामस्मरण करत असताना आम्ही सद्गुरूपदी अनन्य पाहिजे. अनन्य म्हणजे अन्य कुठेही नाही. तो अनन्य जसं की पतीवर जितकं प्रेम पत्नीचं असतं, जेवढी श्रद्धा असते, जेवढा विश्वास असतो, पती हाच परमेश्वर या भावातून ती राहते, अशी पतिव्रता. ज्याप्रमाणे एकनिष्ठता ठेवते त्याप्रमाणे भक्ताने सुद्धा, सत्शिष्याने सुद्धा सद्गुरूंशी एकनिष्ठता ठेवली पाहिजे. सद्गुरू हेच तत्व आहे, ही व्यक्ती नाही. ते सद्गुरू तत्व कोणामध्ये सामावेल हे सांगता येत नाही. श्री समर्थांना सद्गुरू तत्व हे प्रभू रामचंद्रांमध्ये दिसलं, म्हणून प्रभू रामचंद्रांना त्यांनी सद्गुरू मानलं. कल्याण स्वामींना ते सद्गुरू तत्व समर्थांमध्ये दिसलं, म्हणून समर्थांना त्यांनी सद्गुरू मानलं. त्याप्रमाणे सत्शिष्याने आपल्या गुरूंकडून सगळं शिकावं, गुरूंना विचारावं, गुरूंकडे आपले प्रश्न मांडावेत आणि आपलं समाधान करून घ्यावं. गुरूंना काय पाहिजे हो तसं वागणे, याचाच अर्थ पादसेवा. म्हणून समर्थ म्हणतात, सद्गुरु कृपेविना काही भवतरणो पावतो नाही. या कारणे लवलाही सद्गुरु पाय सेवावे. सद्गुरूशिवाय माणसाचा तरणोपाय नाही. म्हणून सद्गुरूंशी अनन्य, सद्गुरुविना काही भवतरणो पाव नाही. म्हणून समर्थ म्हणतात की या भवसागरातून आम्हाला जर तरून जायचे असेल, अंतःकरण जर ओळखायची असतील, अंतःकरण ही साधी गोष्ट नाही आहे. कारण सकळांचे अंतःकरण एक आहे कसं समजणार? सगळ्यांमध्ये एकच अंतःकरण आहे हे आम्हाला कसं समजू शकतं? फक्त संत संगतीमध्येच आपल्याला याचं वर्णन, आपल्याला याची जी काही समर्थांना जे काही सांगायचं आहे ते आपल्याला संत संगतीमुळेच कळू शकतो. तोपर्यंत आपल्याला सकळांचे अंतःकरण एक हे कळणार नाही. सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. संत तुकाराम महाराजांनी सद्गुरूंचं वर्णन करताना त्या अभंगामध्ये फारच सुंदर म्हटलेलं आहे. सद्गुरूचेनी सद्गुरू वाचोनी सापडेना सोय. सोय म्हणजे कल्याण. सद्गुरू वाचूनी, सद्गुरूंशिवाय आमचं कल्याण कोण करणार? सद्गुरूंशिवाय जगाच्या पाठीवर कोणीही आमचं कल्याण करू शकणार नाही. कारण सकळांचे अंतःकरण एक हे कळण्यासाठी पहिलं सद्गुरू पाहिजेत. कसं कळेल आपल्याला? म्हणून सद्गुरू वाचूनही सापडेना सोय. म्हणून काय करावं? धरावे ते पाय, धरावे ते पाय आधी आधी. आधी म्हणजे तुला कळलं तेव्हा तू त्यांचं पादसेवन कर. माणसाचं आयुष्य कमी आहे आणि आयुष्याच्या पूर्वार्धामध्ये याचा अर्थ आधी, म्हणून आधी आधी शब्द वापरला आहे. जितकं तू आधी, जितकं तू लवकर, तितकं तुझं भवसागरातून तरण्यासाठी तुझा मार्ग मोकळा झालेला. वृद्धपण आल्यानंतर आपण ग्रंथ वाचायची इच्छा करतो, भगवत भजन करायची इच्छा करतो, तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा करतो. इच्छा चांगली आहे, ती सदिच्छाच आहे. आम्हाला जर आयुष्य मिळालं आहे तर आयुष्याच्या पूर्वार्धात म्हणजे बालपणी, म्हणजे पहिले 12 वर्ष तिथेच आम्हाला सद्गुरू भेटले पाहिजेत. खरं त्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने म्हणजे अध्यात्मामध्ये आपण व्यवहारातले गुरु शोधतो. या मुलाला ABCD कोण शिकवेल? याला गणित कोण शिकवेल? याला बेरीज वजाबाकी कोण शिकवेल? याला विज्ञान कोण शिकवेल? तशा या गुरूंकडे त्याला पाठवतो. तशा त्या गुरूंकडे आपण त्याला शिक्षण घ्यायला पाठवतो. या शिक्षणात बरोबर समर्थ म्हणतात की आम्हाला जितके पूर्वार्धात आम्हाला सद्गुरू मिळतील तितकंच आमचं कल्याण लवकर होईल. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारखे करीती तात्काळ, न लगे काळ वेळ तया लागी. आपल्यासारखं सद्गुरू करतात. सद्गुरू आणि सत्शिष्य यामध्ये अभेदत्व निर्माण होतं. जो सद्गुरू आहे तो सत्शिष्य भेटल्यानंतर तो सत्शिष्य राहत नाही, तो सद्गुरूच होतो. म्हणून आपणासारखी करीती तात्काळ. जसं एक उत्तम गायक असला
तर त्या उत्तम गायकाकडे जेव्हा दुसरा गायक जातो शिकण्यासाठी, तेव्हा त्यांच्याकडे त्याची साधना चालू असते. आणि एक वेळ अशी येते की गुरु गातात की शिष्य गातात या दोघांमध्ये फरकच कळत नाही. जसं गुरु गातात त्यांचं तंतोतंत अनुकरण शिष्य करतात. याचा अर्थ असा की आपणासारखे करीती तात्काळ इतकं सानिध्य असतं, म्हणून सत्संग आहे. इतकं ते सानिध्य आहे, म्हणून समर्थ म्हणतात आपणासारखे करीती तात्काळ न लगे काळ वेळ. म्हणून समर्थ म्हणतात सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे की अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. मग आता समर्थ म्हणतात आहे की या संपूर्ण विश्वामध्ये ज्या जगज्योतीमुळेच, आता या समर्थांनी या दशकाचं नाव जगज्योती असं दिलेलं आहे. या शुद्ध जाणीवेला समर्थांनी जगज्योती असं नाव दिलेलं आहे. आणि या जगज्योतीमुळेच उत्पत्ती, स्थिती आणि लय अशा प्रकारच्या घडामोडी सातत्याने चालत आहेत. सामान्य मनुष्य या घडामोडींमध्ये इतका रममान होतो की त्यामुळे ही जी होणारी घडामोड आहे आणि आम्ही तिच्यामध्ये काय होतो, रममान होतो आणि मूळ जगज्योतीला आम्ही विसरून जातो. तिचं आम्हाला भानच राहत नाही. जगाचे सगळे व्यवहार आहे ते आम्ही विसरून जातो. मूळ जगज्योतीला विसरतो आणि त्यामुळे खरे म्हणतो हे व्यवहार सगळे. आम्ही या जगात रममान झाल्यामुळे हा सगळा पसारा आम्हाला खरा वाटतो. जगाच्या बाबतीत इतकं रममान होतो की एखादी अनुकूल घटना घडली की आम्ही आनंदाने नाचू लागतो. एखादी दुःखद घटना घडली की प्रतिकूल, आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली तर त्यामुळे आपलं अंतःकरण दुखतं. म्हणून मनुष्य दुःखी होतो, कष्टी होतो. आणि म्हणून हे सगळं जे होणारं परिवर्तन आहे, हा जो सगळा बदल आहे, हे कोणाच्या अधिष्ठानावर होते तर याचा प्रश्नाचं उत्तर आहे जगज्योतीच्या अधिष्ठानावर होते. मग आता आपण म्हणू की माणूस दुःखी का होतो, याचं खरं कारण समर्थ म्हणतात या जगज्योतीचं खरं स्वरूप आम्ही जाणलं नाही, म्हणून आम्ही दुःखी होतो. दृश्य जगतातील सगळ्या घडामोडी हा भ्रम आहे, हे साधकाने लक्षात घ्यावं आणि भ्रमातून आपण बाहेर पडावं असं समर्थ सांगत आहेत. आता समर्थाने या पहिल्या समासाचं नाव अंतःकरण एक नाम असं दिलेलं आहे. या समासाची सुरुवात शिष्य समर्थांना प्रश्न विचारून करतात आहे आणि त्यांची प्रश्नांची उत्तरे समर्थ पुढे देत आहे. सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे की अनेक ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. मग हे जे तुम्ही सकळांचे अंतःकरण एक आहे असं सांगतात, ते आम्हाला कसं आहे ते निरूपण करून सांगा, विवरण करून सांगा, विवरण द्या त्याचं. या समासाची सुरुवात शिष्य प्रथम समर्थांना प्रश्न विचारतात आहे आणि ते प्रश्न इतके चमत्कारित आहे की त्या प्रश्नांचं उत्तर देत असताना समर्थ खूप हुशारीने देत आहे. या सर्व गोष्टी सांगत असताना समर्थ तर्कशुद्ध पद्धतीने आपल्या शिष्यांचं समाधान समर्थाने इथे केलेलं आहे. म्हणून पहिल्याच ओवीत शिष्याने प्रश्न केला आहे. शिष्याचा पहिला प्रश्न, अंतःकरण एक की अनेक? सकळांचे अंतःकरण एक किंवा एक नव्हे की एक अनेक, म्हणजे एक नाही आहे की अनेक आहे ते ऐसे हे निश्चयात्मक मज निरोपावे. मग पुढे समर्थ म्हणतात आहे, ऐसे श्रोतयाने पुसिले अंतःकरण एक की वेगळाले, याचे उत्तर ऐकिले पाहिजे श्रुती. श्रोत्यांनी जो प्रश्न केला आहे की सर्वांचं अंतःकरण एकच आहे की वेगवेगळं आहे, याचे उत्तर आता श्रोत्यांनी ऐकावं असं समर्थ म्हणतात आहे. आता या प्रश्नांचं उत्तर समर्थ देत आहे ते आपण ऐकावं असं समर्थ श्रोत्यांना सांगत आहेत. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चय जाणावा नेमक, हा प्रत्ययाचा विवेक तुझ निरोपिला. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समस्तांसी, तरी मिळेना एकासी काय निमित्त. आता समर्थ म्हणतात समस्तांचे अंतःकरण एक, सर्वांचं अंतःकरण काय आहे, एक आहे. निश्चय जाणावा नेमक, हे निश्चितपणे जाणावं, हा प्रत्ययाचा विवेक, हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तुझ निरोपिला, तो मी तुला सांगितलेला आहे. मग समर्थ म्हणतात की अंतःकरण एक आहे की अनेक आहेत? म्हणून समर्थ म्हणतात अंतःकरण समस्तांचं एक आहे. समस्तांचे अंतःकरण एक, निश्चयो जाणावा नेमक, निश्चयात्मक बुद्धीने आपण ठरवा आणि आम्हाला समजून सांगा की अंतःकरण मात्र एकच आहे. शिष्य खूप चतुर आहे हो, त्यांनी प्रतिप्रश्न समर्थांना केला आहे. श्रोता म्हणे वक्तयासी, अंतःकरण एक समस्तांसी, तरी मिळेना एकासी
काय निमित्त. एक जेविता अवघे झाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. आता काय म्हटलंय, श्रोता म्हणे वक्तयासी. यावर श्रोता वक्त्याला प्रश्न करतो आहे, म्हणजे शिष्य विचारतो आहे समर्थांना, अंतःकरण एक समस्तांसी, सर्वांचे अंतःकरण जर एकच आहेत तरी ना मिळेना एका एकासी. काय निमित्त, जर सर्वांचे अंतःकरण एकच आहे तर ती एकमेकांशी समरस का होत नाहीत. शिष्य म्हणतो आहे की समर्थ, आपण म्हणता आहात की अंतःकरण एक आहे, मग एक जर अंतःकरण आहे तर एकच अंतःकरण असताना एक मनुष्य जेवला तर सर्वांचं पोट भरायला पाहिजे ना. म्हणून उदाहरण दिलंय, एक जेविता अवघे झाले, एक निवता अवघे निवाले, एक मरता अवघे मेले पाहिजेत की. असं जर असतं तर एक जेवला असता तर सर्वांची पोट भरली असती, एक शांत झाला असता तर सगळे शांत झाले असते, आणि एकच मेला असता तर सर्वच मेले असते. असं व्हायला हवं होतं, कारण तुम्ही म्हणतात आहे की सगळ्यांचे अंतःकरण एक. मग मनुष्य समर्थ म्हणतात की एक मनुष्य जेवला, शिष्य विचारतात, तर सर्वांचं पोट भरायला पाहिजे. एक मनुष्य झोपला की सगळं झोपले पाहिजेत. अंतःकरण जर एक आहे तर असं का घडतं आहे की एक जेवताना दुसरा उपाशी राहतो. काय प्रश्न आहे शिष्याने पुढे पण केलाय समर्थ शिष्याने प्रश्न. पुढच्या ओळीमध्ये शिष्य म्हणतो आहे, एक सुखी एक दुःखी ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी. ठीक आहे, तुम्ही म्हणता की एक अंतःकरण आहे, ठीक आहे, पण जगात जर समर्थ म्हणतात आहे, शिष्य म्हणतो आहे की एक सुखी एक दुःखी, जगात एक सुखी आणि दुसरा दुःखी असं दिसून येतं. ऐसे वर्तते लौकिकी, एका अंतःकरणाची ओळखी कैसी जाणावी, तर सर्वांचे अंतःकरण एकच आहे हे कसं जाणावं. तर अंतःकरण एक आहे असं तुम्ही म्हणता, तर एक अंतःकरण कसं राहिलो, कारण एक दुःखी असला जगामध्ये तर एक सुखी असतो. दोन्ही सुखी दुःखी असतात का, नाही. एक अडचणीमध्ये असतो तर दुसरा आनंदात असतो. मग अंतःकरण एक आहे जर तुम्ही म्हणता, तर मग एक दुःखी झाला की सगळं जग दुःखी व्हायला पाहिजे, आणि एक सुखी झाला तर सगळं जग सुखी व्हायला पाहिजे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये दिलंय, जनी वेगळाली भावना, कोणास कोणीच मिळेना, म्हणून हे अनुमाना येत नाही. अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. म्हणून समर्थ म्हणतात, जनी वेगळाली भावना, जगात प्रत्येकाची भावना वेगवेगळी असते, कोणास कोणीच मिळेना, एकाचे दुसऱ्याशी पटत नाही, म्हणून हे अनुमाना येत नाही. म्हणून हे म्हणणं काही आम्हाला पटत नाही. म्हणून तुम्ही जरी सांगत असले तरी सुद्धा त्याचा प्रत्यय येत नाही. तुम्ही म्हणत असले की एक आहे अंतःकरण, पण सगळ्यांची अशी भावना आहे की एकाला मिळालं की ते सगळ्यांना मिळत नाही हो. असं का होतं. पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. मग सर्वांचं अंतःकरण एकच असतं तर एकाच्या मनातील विचार, अंतःकरण एक असते तरी एकाचे एकास कळो येते, तर एकाच्या मनातील विचार दुसऱ्याला कळले असते, काही चोरिताच न येते गौप्य गुह्य. मग एखादी गुप्त गोष्ट चोरून ठेवताच आली नसती. मग एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी गोष्ट जर आली तर ती दुसऱ्याला सहज कळली असती. एकाने एखादी गोष्ट चोरली तर ती दुसऱ्याला सहज कळली असती. याचा अर्थ आम्ही म्हणत असतो एक अंतःकरण, पण अंतःकरण एक नाही. अंतःकरण व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न आहे असं शिष्यांचं मत आहे, पण समर्थ ठामपणे सांगतात आहे अंतःकरण एक आहे. पुन्हा शिष्य प्रश्न विचारतो आहे समर्थांना. पुढच्या ओळीमध्ये शिष्य म्हणतो आहे, या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, विरोध लागला जना काय निमित्त. सर्प डसाया येतो प्राणी भेऊन पळतो, एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. या कारणे अनुमानेना, म्हणून हा निष्कर्ष काही बरोबर वाटत नाही. या कारणे अनुमानेना अंतःकरण एक हे घडेना, अंतःकरण एकच आहे हे बरोबर वाटत
नाही. विरोध लागला जना काय निमित्त. जर असं असतं तर एकमेकात विरोध किंवा तक्रार का झाली असती. म्हणून कसा विरोध लागला तर सर्प डसाया येतो, प्राणी भेऊन पळतो, एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. मग सर्प डसाया येतो, सर्प दंश करायला येतो, प्राणी भेऊन पळतो आणि माणूस भिवून पळून जातो. एक अंतःकरण तरी तो विरोध नसावा. जर एकच अंतःकरण असते तर असा विरोध दिसला नसता. जर एकच अंतःकरण म्हणाल सगळ्यांचं तर सापाला पाहून मनुष्य पडतो, तो साप चावतो म्हणून. मग अंतःकरण जर एक असतं तर आम्ही या श्वापदांना घाबरलो असतो का? हो तर नाही. समर्थाने त्या अंतःकरणाच्या बद्दल इतकी सखोलता सांगितली आहे की अंतःकरण एक तर आहेच, आणि ते अंतःकरण समस्त प्राणी मात्रांमध्ये जसं अंतःकरण आहे तसं अंतःकरण निर्जीव वस्तूमध्ये सुद्धा, निर्जीवात सुद्धा ते सजीव आहे, ते अंतःकरण आहे. फक्त हे निर्जीवातलं जे अंतःकरण आहे ते सुप्त स्थितीत असल्यामुळे त्याची प्रतिक्रिया आम्हाला कळत नाही. बाकी प्राणी मात्रांमध्ये असलेलं जे अंतःकरण आहे त्याची प्रतिक्रिया कळते, त्याचा विरोध कळतो, त्याचं सहाय्यही कळतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसे श्रोत्यांची आशंका वक्ता म्हणे चळू नका, सावध म्हणून ऐका निरूपण. अशी श्रोत्यांची शंका ऐकून समर्थ म्हणतात आहे की श्रोत्यांनी आपले मन द्विधा होऊ देऊ नये. या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सावध होऊन आता ऐकावं. सावध होऊन ऐका निरूपण. समर्थ सांगतायत की तुम्ही आता सावध व्हा, एकचित्त करा. आता अंतःकरण एक कसं आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो आहे. तुम्ही घेतलेल्या ज्या शंका आहेत त्या तुमच्या अगदी योग्य आहेत. तुम्हाला समजून आता मी त्या सांगत आहे की माझं म्हणणं काय आहे, अंतःकरण एक मी असं का म्हणतो आहे. तुम्ही घेतलेल्या ज्या शंका आहेत त्या दृश्य जगामध्ये नानाविध प्रकारच्या घटना घडतात आणि त्या नानाविध प्रकारच्या घटनांनी एक दुःखी होतो, एक सुखी होतो, एकाला आनंद होतो तर दुसऱ्याला खेद होतो. हे जरी होत असेल तरी सुद्धा अंतःकरण मात्र एक आहे असं समर्थ म्हणतात आहे. आणि त्याचं कारण समर्थ पुढच्या ओळीमध्ये आता सांगतात आहे. समर्थ म्हणतात, अंतःकरण म्हणजे जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव, जाणती कळा. अंतःकरण म्हणजे काय आहे? जाणीव आहे. अंतःकरण म्हणजे जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती, आणि या जाणीवेमुळेच आपल्याला देह रक्षणाचा उपाय सुचतो. मग म्हटलेलं आहे अंतःकरण म्हणजे जाणीव. अंतःकरण म्हणजे जाणीव. समर्थाने उत्तर दिलं आहे की पहिलं अंतःकरण म्हणजे काय आहे ते समजून घ्या. मग समर्थ म्हणतात अंतःकरण म्हणजे शुद्ध जाणीव आहे. शुद्ध जाणीव समर्थाने सांगितले आहे. अंतःकरण म्हणजे जाणीव जाणता स्वभाव, देह रक्षणाचा उपाव, जाणती कळा. अंतःकरण म्हणजे जाणीव आहे आणि जाणीव म्हणजे जाणण्याची शक्ती आहे, आणि या जाणीवेमुळेच आपल्या देहरक्षणाचा आपल्याला उपाय सुचतो. अशा प्रकारे अंतःकरणाला जाणीव असं म्हणतात. आणि या जाणीवेमुळे देहरक्षणाचा उपाय होतो आहे. आणि कसा होतो आहे देहरक्षणाचा उपाय तर पुढे समर्थ म्हणतात आहे, सर्प जाणून डंखू आला, प्राणी जाणून पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. आता समर्थाने म्हटले सर्प डंखू आला, सर्प डंख करण्यासाठी आला, प्राणी जाणून पळाला, प्राण्याला ते कळलं माणसाला आणि तो पळाला, दोहीकडे जाणीवेला बरे पहा. एकाकडे डंख करणारा साप आहे आणि दुसरीकडे माणूस आहे. देहरक्षणाची जाणीवच प्रेरणा देत आहे. मग समर्थ म्हणतात आहे की प्राणी जाणून पळाला, साप आला आणि फणा काढल्या. प्राणी काय करेल तर समर्थ म्हणतात प्राणी जाणून पळाला. प्राण्याला जाणीव झाली की कारण अंतःकरण एक आहे, जाणीव झाली त्याला, तो चावण्यासाठी आला. यामध्ये दोघांकडे सुद्धा आत्मरक्षणाचा भाव आहे, देहरक्षणाचा भाव आहे. माझा देह रक्षण झाला पाहिजे याच्यासाठी त्या सापाने फणी काढलेली आहे, आणि त्या सापामुळे आपल्याला काही बाधा होऊ नये म्हणून स्वतःही त्यापासून तो मनुष्य पळतो आहे. म्हणून दोघांच्या ठिकाणी म्हणजे सापाच्या ठिकाणी आणि मनुष्याच्या ठिकाणी जाणीव रूपामध्ये ज्याला आम्ही अंतःकरण म्हणतो ते कसं आहे, सारखंच आहे. म्हणून मग पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात आहे, दोन्हीकडे जाणीवेसी पाहिले तरी अंतःकरण एकीचे झाले,
विचारिता प्रत्यय आले जाणीव रूप. जाणीवेची प्रेरणा आहे म्हणून दोघांचे जाणीव रूपानेच एकच असले पाहिजे असा प्रत्यक्ष अनुभव त्यांना येतो. मग सगळ्यांचं अंतःकरण एक असल्यामुळे प्रत्येकजण जाणीवेच्या क्षेत्रामध्ये आला की तो स्वतःचा देह म्हणजे मी असं समजल्यामुळे तो स्वतःच्या रक्षणाचा विचार करतो. म्हणजे जाणीवेच्या स्वरूपामध्ये दोघांचंही अंतःकरण मात्र एक आहे हे लक्षात येतं. अंतःकरण दोघांचंही एकच आहे, वेगवेगळे नाही आहे, दोघांमध्येही एकच अंतःकरण आहे. मग समर्थ म्हणतात हे कळण्यासाठी अंतःकरण एक आहे की नाही हे कळण्यासाठी सद्गुरू महिमा पाहिजे हो. सद्गुरू महिमा अगाधची आपणासारखे करती तात्काळ नाही, काळ वेळ तया लागी. त्याला काळ लागत नाही, त्याला वेळ लागत नाही, त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे. कारण अंतःकरण जे माझ्यामध्ये आहे तेच प्राणी मात्रांमध्ये अंतःकरण आहे. जाणीव होते आहे दोघांनाही. एक फणा काढून उभा राहिला आहे प्राणी आणि दुसरा मनुष्य आहे. ते मनुष्याला जाणीव होते की आपल्याला आता पळालं पाहिजे. म्हणजे दोघांमध्ये जाणीव आहे देह रक्षणाची एका क्षणामध्ये. फक्त त्यांच्या म्हणजे हे कळण्यासाठी आपल्याला सत्संगतीची गरज आहे, त्यांच्या समर्थांच्या कृपेची गरज आहे. त्यांच्या कृपेने मनुष्य परब्रह्म असल्याचा त्याला अनुभव येतो. तो आहेच. जीव हा परमेश्वरच आहे. जीव जर परमेश्वर आहे तर त्याची अनुभूती का येत नाही? कारण आम्हाला ती दृष्टी दाखवणारे सद्गुरू आम्हाला भेटत नाही. म्हणून एखादा अभ्यासू विद्यार्थी विज्ञान शाखेचा प्रयोगशाळेत बसलेला असेल आणि तो जर काही वेगवेगळे प्रयोग करत असेल तर त्यांच्या प्रयोगाला सिद्धता केव्हा येते हो? जेव्हा त्यांच्याबरोबर कोणी गाईड असतात, जेव्हा मार्गदर्शक असतो आणि ते सहज शब्द जाऊन सांगतात आणि तेवढ्यात त्या सहज शब्दाने त्या विद्यार्थ्याला सगळं कळून जातं की इतकं सोपं होतं, ते इतकं साधं होतं, अरे हे माझ्या लक्षात कसं आलं नाही. पण जेव्हा सद्गुरू सांगतात ते इतकं साधं, इतकं सरळ, इतकं सोपं असतं. म्हणून त्यासाठी सद्गुरूंनी आम्हाला दृष्टी दिली पाहिजे. म्हणून ब्रह्म दिसण्यासाठी किंवा मी ब्रह्म असल्याचा अनुभव घेण्यासाठी येण्यासाठी केवळ फक्त सांगणारा कोणीतरी, दृष्टी देणारा कोणीतरी पाहिजे. तो दृष्टी देणारा असला की माणसाला सगळं दिसतं. अंतःकरण एक हे दिसतं. मग जसं संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखे वेद गायले. मग त्यांना विचारलं सगळ्या जनतेने की त्यांचं अंतःकरण तेच आपलं अंतःकरण आहे का? त्याच्यात पण देव आहे का? आपल्यात पण देव आहे का? मग रेड्यामध्ये देव आहे का? मग गाऊन दाखवावं हो. मग ते रेड्याने वेद गायलेले आहेत. मग अंतःकरण ओळखलं, संतांनी अंतःकरण ओळखलं. संतांनी अंतःकरण ओळखलं आणि आम्हाला दृष्टी देणारे कोण आहेत? तर ते संतच आहे, सद्गुरू आहेत. गुरु नाही, गुरु माहिती सांगतील, जे ते मार्गदर्शन करतील, ते मार्गाने नेऊ शकणार नाही. थोडा फरक आहे. मार्गदर्शन करणे गुरु वेगळा आहे आणि सद्गुरू वेगळे आहे. मार्ग दाखवणे आहे, पण जेव्हा सद्गुरू मार्गदर्शन केव्हा करतात तेव्हा नुसतं मार्गदर्शन नाही करत, तर त्या शिष्याला त्याच्याबरोबर ते घेऊन जातात. आता जसं अंतःकरण कळण्यासाठी समर्थाने सापाचं उदाहरण दिलेलं आहे. तो डंख काढतो म्हणजे तो ज्यावेळी साप आहे तो ज्यावेळी फणा काढतो त्यावेळी तो आपल्या रक्षणार्थ, आपल्या देह रक्षणार्थ दुसऱ्या प्राण्यांना बघून फणा काढतो. चावायला येतो असं त्या प्राण्याला वाटतं. मग त्याची पण जाणीव होते की आपण इथून निघालं पाहिजे. मग जाणीव जी आहे ती एक आहे. म्हणून समर्थ म्हणतात अंतःकरण एक आहे. जशी आई लहान मुलाला रस्ता पार करते तेव्हा त्याचा हात धरते आणि त्याला घेऊन जाते, नुसतं सांगत नाही इकडून तिकडे व्यवस्थित जा म्हणून, तसे सद्गुरू सुद्धा आमचा हात धरतात आणि आम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अशी छोटी छोटी उदाहरणं, छोटे छोटे दृष्टांत देऊन समजवण्याचा प्रयत्न करतात आहे. आणि आपण समजून घेणं, उत्तमाचं श्रवण करणं गरजेचं आहे हो. कारण जोपर्यंत आपण उत्तमाचं श्रवण करत नाही तोपर्यंत अंतःकरण सगळ्यांमध्ये एक, सगळ्यांचे अंतःकरण एक हे कसं समजणार आहे? म्हणून समर्थ म्हणतात आहे की आमचं जीवन धन्य होते. म्हणून समर्थ म्हणतात हे सगळं ब्रह्मज्ञान, हा सगळा ब्रह्माचा अनुभव आम्हाला सद्गुरूंशिवाय मिळू शकत नाही. म्हणून गुरु विद्या व कला देणारा आहे. म्हणजे भौतिक हे गुरु आहेत. मला गायन शिकायचं आहे तर संगीताच्या गुरूंकडे जावं लागेल. तबला शिकायला संगीताच्या तबला शिकवणाऱ्या गुरूंकडे गेलं पाहिजे. मग विद्या आमच्या भौतिक ज्ञान वाढवणाऱ्या आहेत आणि या भौतिक ज्ञानाने आम्हाला काय मिळणार आहे? तर या भौतिक ज्ञानाने आम्हाला जगामध्ये जगण्यासाठी उत्तम असं साधन म्हणजे पैसा मिळणार आहे. पण पैसा म्हणजे या विद्येचं फल आहे, पण अध्यात्म विद्येचं फल म्हणजे ब्रह्मज्ञान आहे.
आणि अध्यात्म विद्येचं फळ म्हणजे ब्रह्म होणे आहे. म्हणून त्यांना सद्गुरू शब्द वापरलेला आहे. जे ब्रह्मविद्या देतात ते सद्गुरू आहेत. ते भौतिक विद्या देतात ते गुरु आहेत. अज्ञान आमचं दूर होण्यासाठी सद्गुरूंची गरज आहे, संतांची गरज आहे. म्हणून या जगाच्या पाठीवर असलेल्या सगळ्या गोष्टींपेक्षा सद्गुरू सर्वात मोठा आहे आणि त्या सद्गुरूंना आम्ही शरण जावं. म्हणून त्या सद्गुरूंचं वर्णन ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीं द्वंद्वादितं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतम् भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुतम नमामी. त्या सद्गुरूंना शरण जाऊ आणि त्यांच्याकडूनच आपण ब्रह्मज्ञानाची दीक्षा घेऊ. इहलोकापर्यंत आपल्याला गुरूंची मदत लागेल, पण परलोकाचा जर विचार केला तर त्यासाठी आपल्या जीवनामध्ये सद्गुरू येणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून समर्थांनी या पूजाविधी करणे, पुरोहितांचं वर्णन करताना समर्थांनी यामध्ये समर्थांनी ज्यांनी आपल्यासाठी काही मंत्र म्हणावे, पूजाविधी केले, त्याही लोकांना समर्थ गुरु म्हणतात आहे. आणि त्याचबरोबर भिक्षा मागतात त्यांना सुद्धा गुरु म्हणतात. पण या सगळ्या समस्त गुरूंमध्ये समर्थ म्हणतात आहे. देवादी नंदांनी सुद्धा ब्राह्मणे पाविजे देवादिदेव तरी किमर्थ सद्गुरू करावा, ऐसा म्हणेल तरी निज ठेवा सद्गुरू विना नाही. हे सगळं जरी असेल तरी सद्गुरूंशिवाय माणसाला तरणोपाय नाही. म्हणून समर्थ म्हणतात परिज्ञान नोहे सद्गुरुविन. काय म्हटलेलं? परिज्ञान नोहे सद्गुरुविन. समस्तांचे अंतःकरण एक निश्चय जाणावा नेमक हा प्रत्ययाचा विवेक तुझं निरोपिला. हा प्रत्ययाचा विवेक आहे तो आता मी सांगतो आहे. श्रोता मने वक्तयासी अंतःकरण एक समस्तांसी तरे मिळेना एका एकासी काय निमित्त. या कारणे अनुमानना अंतःकरण एक हे घडेना विरोध लागला जना काय निमित्त. मग आता म्हटलेलं आहे की ब्रह्मज्ञान नसती क्षीण. जन्म मृत्यू चुके. जोपर्यंत आम्हाला ब्रह्मज्ञान होणार नाही तोपर्यंत आपण या मृत्यूतून जन्म मृत्यूच्या फेरेतून आपण सुटूच शकत नाही. सद्गुरुविन ज्ञान काही सर्वता होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची जागेले. ज्ञान विरहित जे जे केले ते जन्मासी मूळ झाले. म्हणून सद्गुरूची पाऊले सदृढ धरावी. म्हणून समर्थ म्हणतात की तुम्ही काय करा, सद्गुरूंचं पादसेवन करा. सद्गुरूंच्या चरणाजवळ गेल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. ज्ञान विरहित जे जे केलं, आता कुठलं ज्ञान, भौतिक ज्ञान नाही, जे आध्यात्मिक ज्ञान आहे, जे ब्रह्मज्ञान आहे, त्याच्याशिवाय जे जे केलं ते जन्मासी मूळ झाले. ते जन्माचं मूळ ठरलेलं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं की हे ज्ञान नोहे, हे ज्ञान नोहे, हे ज्ञान नोहे, हे ज्ञान नोहे. म्हणजे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. मग या ज्ञानाशिवाय जो तुम्ही उपक्रम केला आहे तो सगळा पूर्वजन्माचा पुन्हा तुम्ही तो बोध बांधलेला आहे. पूर्वजन्माचा तो बांध आहे. पूर्वजन्माची पुन्हा ती ठेवी उभी केली आहे. तुम्ही जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून तुम्ही सुटणार नाही. या ज्ञानामुळे पुन्हा तुम्हाला जन्म घ्यावा लागेल. म्हणून आम्हाला कुठलं ज्ञान पाहिजे तर ते आत्मज्ञान पाहिजे. त्याला आम्ही ब्रह्मज्ञान म्हणू. अहो या ब्रह्मज्ञाना कारणे अवतार घेतला नारायणे श्री विष्णूने श्रीवत्स मिरविणे. येथे तेथे इतर ते किती ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण धातू पाशानी देवपण ब्राह्मणाचे निमंत्रे. सकाळांसी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदाज्ञा प्रमाण वेद वैरत रवी ते अप्रमाण प्रिय भगवंता. जयास वाटे देह पाहावा तेने सत्संग धरावा. तुम्हाला देह पाहायचा आहे, अंतःकरण पाहायचं आहे. सगळ्यांमध्ये एक अंतःकरण कसं आहे भगवंत म्हणतात आहे, समर्थ म्हणतात आहे, सगळ्यांमध्ये अंतःकरण एकच आहे. मग जयास वाटे देह पाहावा, जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा. सत्संगे विन देवादिदेवा पाविजेत नाही. काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टी एका ठिकाणाहूनच घ्याव्या लागतात. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतात की जर तुम्हाला ब्रह्मज्ञान पाहिजे असेल, संत सहवास पाहिजे असेल तर सत्संगाशिवाय मिळणार नाही. तुम्ही कितीही प्रयत्न कराल, तुम्ही तिथे जाल, तिथून तुम्हाला भौतिक विद्या प्राप्तीसाठी सगळी साधनं मिळतील, पण आमच्या जीवाचं कल्याण होण्यासाठी, आमचा उद्धार होण्यासाठी, आम्हाला सद्बुद्धी येण्यासाठी, आम्हाला सन्मार्ग दिसण्यासाठी एकमेव मार्ग आहे तो म्हणजे सत्संगती. आणि ती सत्संगती कोणाची आहे तर सत्संग येते विना देवादिदेव पाविजेत नाही, ती भगवंताची आहे. म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरूंशिवाय जे जे तुम्ही साधनं कराल त्या साधनांचा उल्लेख समर्थ करतात आहे, त्याचा विचार आपण करू. साधनं जे जे आम्ही करतो ती सगळी सद्गुरुविनं जर असतील, जर ते साधन करणारी
आहे त्यांना समर्थांना साधनांपेक्षा सद्गुरूंजवळ जावं, सद्गुरूंचा संग धरावा, सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर चालावं. तर सद्गुरूशिवाय सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आई. सद्गुरूशिवाय आपल्याला तरणोपाय नाही, सद्गुरू विना आपल्या तरणोपाय कोणी करणार नाही. सद्गुरू वाचूनही सापडेना सोय आधी आधी. आधी आधी याचा अर्थ म्हणजे आम्हाला बालपणामध्येच भगवंताची भक्ती करण्याचा, भगवंता सद्गुरू प्राप्त करण्याची इच्छा झाली पाहिजे. नाहीतर शरीर गळून जाते, अंगामध्ये कुठलाही जोर राहत नाही आणि मग ग्रंथ वाचायची इच्छा होते, तीर्थयात्रा करायची इच्छा होते, पूजा जप करण्याची इच्छा होते. त्यावेळी जप करायला जातो तेव्हा जिव्हा वळत नाही. जीभ वळते का? मग बोबडे बोल येतात. तीर्थयात्रेला जातो तेव्हा पाय चालवत नाही, ग्रंथ वाचायला जातो दिसत नाही, हातामध्ये काठी येते. अशा वेळी आम्ही जर सद्गुरू प्राप्तीचा विचार केला, करू नये अशातला भाग नाही हो, पण तो म्हातारपणीच का करावा हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. संत तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अभंगामध्ये, म्हणून धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरूंचे पाय जर आम्ही सेवले तर सद्गुरू काय करतील? आपणासारिखे करीती तात्काळ, करी नाही काळ वेगळं तया लागी. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरुणे खऱ्या देवा. खरा देव म्हणजे सद्गुरू. या सद्गुरूंना प्राप्त करण्यासाठी हे जे आम्हाला दिसणारे जे बाकी जे गुरु आहे, त्या गुरूंपेक्षा आम्ही सद्गुरूंची कास धरावी. म्हणून नाना साधने बापुडी सद्गुरुविन करती वेडी. अशी कोणती साधनं आहे ती सद्गुरूंशिवाय करतात. सद्गुरूंशिवाय जी साधनं केली जातात ती साधनं तर होतात, पण ती व्यर्थशीन ठरतात. कोणते ठरतात ते समर्थ सांगतात आहे. समर्थाने पुढे दिलेलं आहे की हे जे वेगवेगळं काही आपण जे करत असतो, समर्थ म्हणतात सगळी साधनं आपण स्वीकारतो, परंतु जे आपल्याला परलोकाकडे जाण्यासाठी जे आहे ते मात्र आपण करत नाही. मग ज्याप्रमाणे शबरीने काय केलं हो? समर्थ म्हणतात ठाईच बैसोन करा एक चित्त, बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणजे फार फिरत राहिल्याने सुद्धा माणसाला परमेश्वर प्राप्ती होणार नाही. टाईच बैसोन करा एक चित्त, एका ठिकाणी बसा, भगवंताचं स्मरण करा, त्या सद्गुरूंचं स्मरण करा. त्याच्यासाठी आपले डोळे लागले पाहिजे. तो ज्याप्रमाणे आमची माता शबरी फक्त रामरायांची वाट पाहत होती, किती वर्षानुवर्ष ती रामरायांची वाट पाहत होती. जेव्हा तिला समजलं की रामराय स्वतः तिला भेटायला येणार आहेत, संबंध आयुष्य तिने काही केलं नाही. काय केलं असेल? तिने तिची कुटी स्वच्छ केली. राम माझे आज येतील, कोणत्या रस्त्याने येतील सांगता येत नाही, पण ज्या रस्त्याने येतील तो रस्ता झाडून तिने काढला. त्या रस्त्यावर दररोज नित्य नियमाने सकाळी पहाटे उठून ती फुलं टाकायची. आज येतील, संध्याकाळी येतील, कधी पण येऊ शकतात माझे रामराय. तर आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल खाण्याच्या, म्हणजे म्हणून तिने त्यांना द्यायला काहीतरी घ्यावं लागेल, म्हणून खाण्याच्या निमित्ताने तिने ताजी फळं आणावी, रामरायांची वाट पाहावी. आज येतील, उद्या येतील. आमच्या सद्गुरूंनी सांगितलं होतं की रामराय मला भेटण्यासाठी येतील, असं तिला सांगितलं होतं शबरीला. मग मला ते प्रत्यक्ष दर्शन देतील, मग कधी येतील सांगता येत नाही. म्हणून ती अखंड त्या रामचिंतनात असायची. अशी वाट पाहिल्यामुळे रामचंद्रांना तिच्याकडे यावं लागलं. म्हणून समर्थ म्हणतात नुसतं फिरून चालणार नाही, त्या सद्गुरूंची कास धरली पाहिजे हो, कास धरता आली पाहिजे. झळझळीत देवतार्चने, स्नाने संध्या दर्भासने, टिळे माळा गोपीचंदने, ठसे श्रीमुद्रांचे. मग समर्थ म्हणतात तिने शबरीने यथासांग कर्म केलं. यथासांग ते कर्म काही घडेना, घडे कर्म ते गुण पुण्य गाठी पडेना. तिने ज्यावेळी तिला समजलं की मला रामराय प्रत्यक्ष मला भेटायला येणार आहे, त्यावेळी दिवसापासून तिने सुरुवात केली. मला धन नको, संपदा नको, मला मुक्ती नको सुद्धा म्हणून म्हटलंय तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, न लगे मुक्ती धन संपदा. मला धन नको, संपदा नको, मला मुक्ती सुद्धा नको. ते म्हणतात आहे मला संत संगती पाहिजे. कारण अंतःकरण एक आहे, कसं समजायचं? त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजेत. मला समर्थ म्हणतात मग सत्संगतीच्या माध्यमातून, संत संगतीच्या माध्यमातून आम्हाला सद्गुरूंपर्यंत पोचता येतं. प्रत्यक्ष परमात्म्याने सगुण रूप सद्गुरूंच्या रूपाने संत देहाने ते प्रविष्ट झाले आणि सद्गुरू तत्व हे संतांमध्ये प्रगट झालं आहे. म्हणून संतांची संगती सर्वत्र योग्य आहे. संतांना प्राण्यांमध्येही परमेश्वर दिसला, म्हणजे अंतःकरण एक आहे हे त्यांनी जाणलं. कुत्र्याच्या मागे नामदेव महाराज पळाले. मग त्यांना कळलं की त्यांच्यामध्ये, प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये एकच अंतःकरण आहे.
मग अंतःकरण एक आहे हे भगवंतांना, हे संतांना कळलं, म्हणून ते त्यांच्या मागे धावले हो. आपण म्हणून समर्थ म्हणतात आहे सद्गुरु तत्व हे संतांमध्ये प्रगट झालं आहे. संतांच्या संगतीनेच आपला उद्धार होतो. म्हणून समर्थ म्हणतात, यज्ञादिके कर्मे केली, हृदयी फळाशा कल्पिली, आपल्या इच्छेने घेतली सुती जन्माची. ज्याप्रमाणे जे कर्म आहे ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. मग म्हटलेलं आहे, कोटी जन्म घेती, वासनेच्या पोटी कोटी जन्म घेती. मग वासना आहे म्हणून ती वासना मिटली पाहिजे, यासाठी काही प्रयत्न असला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सगळं करण्यापेक्षा सद्गुरूंचे पाय सेवावे. करुणी नाना सायास केला, 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश ओळिल्या जरी. आता सायास शब्द वापरला, कष्ट तिकडे, आणि समर्थ म्हणतात आहे नाना साधने, आतापर्यंत सगळी साधनं केली, आता ती साधनं सोडून अजून काय काय करावं. माणूस ज्ञानप्राप्तीसाठीच्या मागे लागतो. एक नाही 14 विद्या शिकतो, रिद्धी सिद्धी त्याला प्राप्त होतात, पण सद्गुरू प्राप्त होत नाही. ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त होत नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याची तळमळ नाही. करुणी नायाना सायास केला, 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकाश ओळखल्या जरी. ओळल्या जरी, तुमच्यावर रिद्धी सिद्धी जरी प्रसन्न झाल्या, ओळल्या म्हणजे प्रसन्न झाल्या, तुम्ही 14 विद्यांचा अभ्यास केला आणि तुम्ही त्या बाबतीत ज्ञानीही झाले, तरी सुद्धा समर्थ पुढे सांगतात, तरी सद्गुरु कृपे विरहित, सर्वता न घडे स्वहित, येमपुरीचा अनर्थ चुके ना येणं. लोकांना, सामान्य माणसांना खरा परमेश्वर कळतच नाही. तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरुनी खऱ्या देवा. खरा देव कळला नाही. मग तो खरा देव कळावा यासाठी या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या बाजूला ठेवा आणि अनन्य भावे सगळ्यांचं अंतःकरण एक आहे हे कळल्यानंतर तुम्ही भगवंताला शरण जा. तो भगवंत तुमचं कल्याण केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. प्रश्न तुमच्या इच्छेचा आहे, प्रश्न तुमच्या कामनेचा आहे, प्रश्न तुमच्या वासनेचा आहे. त्या वासनेमध्येच पुढच्या जन्माचं बी पेरलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, येमपुरीचा अनर्थ चुके ना येणे. तुमच्या पुढच्या जन्मीचं होणार जे दुःख आहे ते दुःख चुकणार नाही, कारण ते दुःखासाठी तुम्ही आत्ताच त्याची पेरणी करून ठेवली आहे. जव नाही ज्ञानप्राप्ती, हे सगळं ठीक आहे, पण हे सगळं ठीक असून सुद्धा ज्ञानप्राप्त जर झालं नाही तर हे सगळं व्यर्थ आहे. तेव्हा चुकेना यातायाती, गुरुकृपेविना अधोगती, गर्भवास चुकेना. म्हणून आमचा गर्भवास चुकणार नाही, म्हणून तो चुकावा, म्हणून त्या सद्गुरूंना शरण जावं. ते सद्गुरू आणि ते संत हे आमचे उद्धार करते आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, भगवंता मला अजून काहीच नको. मागणी कशी करावी, मागायचं काय, मागणी कशी असावी, काय मागणी करावी हेही कळलं पाहिजे हो. लोकांना सद्गुरू म्हणजे कोण हे कळत नाही, सद्गुरू कोणाला म्हणावं हे कळत नाही. याचा उल्लेख सद्गुरू कसा ओळखावा, कोणाला सद्गुरू म्हणावं, कोणाला संत म्हणावं आणि साधकाने कोणाची उपासना करावी, हे सगळं कळणं गरजेचं आहे. तुम्ही सद्गुरूंचे पाय सेवा. आजपर्यंत आमच्याकडनं सगळी कर्मकांड घडलं, सगळं कर्म केलं, पण त्या कर्मामधून आम्हाला फक्त संसार सुखाची इच्छा केली. हे पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ज्या गोष्टी दिसतील ते त्या पाहिजे. भगवंताने तथास्तु तथास्तु म्हटलं, पण भगवंता तू मला पाहिजे असं कोणीच म्हटलं नाही. म्हणून भगवंत म्हणतात आहे की जोपर्यंत तो मला मागणार नाहीस तोपर्यंत मी त्याच्याकडे कसा जाऊ. तू मागत नाही ना तोपर्यंत मी तुझ्याकडे येणार नाही. लोकांनी संतांची आणि भगवंताची कृपा हवी आहे. लोकांना भगवंत नको आहे. जेव्हा माणसाला भगवंत पाहिजे, त्याची कृपा नको असे म्हणेल, तेव्हा त्याचा उद्धार आहे. म्हणून सर्व आशा सोडा, सगळ्या वासना टाका आणि त्या सद्गुरूंचे चरण धरा. असं जर झालं तर आपला जन्म काय होईल, सफल होईल. भक्तिभावाने ते सगळं आपण करून समर्थांना आपण प्राप्त करून घ्यावं. सद्गुरूंना तरच, सद्गुरुविना जन्म निर्फळ, सद्गुरुविना. मग समर्थ म्हणतात आहे पुढे की सगळ्यांचं अंतःकरण एकच आहे. मग सगळ्यांचं एक अंतःकरण एक असल्यामुळे प्रत्येकजण जाणीवेच्या क्षेत्रामध्ये आलेला आहे. मग म्हटलेलं आहे, दोन्हीकडे जाणीवेसी पाहिले तरी अंतःकरण एकची झाले, विचारिता प्रत्यय आले जाणीव रूपे. मग सगळ्यांचं अंतःकरण एक असल्यामुळे प्रत्येक जण जाणीवेच्या क्षेत्रामध्ये आला आहे की तो स्वतःचा देह म्हणजे मी असं समजल्यामुळे तो स्वतःच रक्षणाचा विचार करतो आहे. म्हणजे जाणीवेच्या स्वरूपामध्ये दोघांचंही अंतःकरण मात्र एक आहे हे लक्षात येतं. म्हणून मग समर्थांनी म्हटलेलं आहे की समर्थ म्हणतात आहे, आता दोघांच्या देह रक्षणासाठी जाणीवच प्रेरणा देते आहे. मग पुढे म्हणतात आहे, पुढे जाणीव रूपे अंतःकरण सगळ्यांचे एक हे प्रमाण, जीव मात्रास जाणपण एकची असे. मग जाणीव रूपाने
सर्वांचं अंतःकरण एकच असतं. म्हणजे प्रत्येक जीवमात्रात जाणीव ही एकच आहे. जीवाचं जाणपण हे सगळ्यांच्या ठिकाणी सारखंच आहे. म्हणून समर्थ पुढेची म्हणतात, आपुनासा चिमटा घेतला तेने जीव कासावीस झाला, आपुनाही दुसऱ्याला पारखीत जावे. आपुनाहुनी आम्हाला चिमटा घेतो, त्रास होतो की नाही होतो त्रास. तर त्रास होतो, मग आम्हाला जसा त्रास होतो तसा दुसऱ्याला सुद्धा त्रास होतो. याची आपण काळजी घेतली पाहिजे. जसं मकर संक्रांतीला तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा असं आम्ही सांगतो की याचं कारणच आहे अंतःकरण एक, की मला आनंद मिळतो आहे तू गोड बोलल्याने, म्हणून तो सुद्धा म्हणतो आहे की तिळगुळ घे आणि गोड बोल. तूही गोड बोलला की मलाही आनंद होतो. म्हणजे आनंदाची जी अनुभूती आहे त्या दोघांच्याही अंतःकरणाला सारखी आहे. म्हणून दोघांच्याही अंतःकरणाला आनंदही सारखा आहे, दोघांच्या अंतःकरणाला दुःखही सारखं आहे, दोघांच्या अंतःकरणाला समाधानही सारखं आहे. मग मनुष्य घर करून राहतो आणि साप बिळात राहतो, पण बेडूक सापाला घाबरतो, साप गरुडाला घाबरतो, बेडकाला किडा घाबरतो. याचा अर्थ असा की घाबरणे या नावाची जी एक जाणीव आहे ही सर्वांच्या ठिकाणी कायम आहे. देह भिन्न असेल, देह भिन्न आहे याचा अर्थ अंतःकरण भिन्न आहे असं समजू नये. म्हणून समर्थ म्हणतात अंतःकरण एक आहे. म्हणून समर्थांनी पुढे म्हटलेलं आहे, जाणीव रूपे अंतःकरण सकळांचे एक हे प्रमाण, जीव मात्रांचं जाणपण एकची असे. अशा प्रकारे एकची म्हणजे एकच आहे. काय एकच आहे तर अंतःकरण एक आहे. मग पुढच्या वेळी समर्थ म्हणतात, एके दृष्टीचे देखणे, एके जिव्हेचे चाखणे, ऐकणे स्पर्शने वास घेणे, सर्वत्रांस एक. मग डोळ्यांनी पाहणे, एके दृष्टीचे देखणे, दृष्टीचे डोळ्यांनी पाहणे, एके जिव्हेचे चाखणे म्हणजे जिभेने चव घेणे, ऐकणे स्पर्शने वास घेणे म्हणजे ऐकणे स्पर्श करणे आणि वास घेणं, सर्वत्रांस एक. म्हणजे या इंद्रियांच्या क्रियेमागील प्रेरणा देणारी जाणीव सर्वांमध्ये जी आहे ती समर्थ म्हणतात एकच आहे. मग सगळ्यांच्या जिव्हा एकच काम करतात. म्हणजे जिव्हा काय करते, चव देण्याचं काम करते. चव काय आहे, साखरेची चव काय आहे, गुळाची चव काय आहे, उसाची चव काय आहे, चटणीची चव काय आहे, त्यामुळे त्यांना चव कळते. हे अंतःकरण एक असलेल्याचंच लक्षण आहे. सगळ्यांना कानानेच ऐकू येत होते ना, का कोणाला तोंडाने ऐकू येतं, कोणाला जिभेने ऐकू येतं असं होत नाही. सगळ्यांना कानानेच ऐकू येतं, सगळ्यांच्या कानानेच सगळ्यांना ऐकू येतं. याचं उत्तर आहे अंतःकरण एक आहे. मग अंतःकरण एक नसेल तर मग सगळ्यांना वेगवेगळ्या अवयवाने ऐकू येऊ शकतं. मग देह भिन्न असेल, परंतु देह जरी भिन्न असला तरी त्या देहामध्ये, प्रत्येकाच्या देहामध्ये अंतःकरण हा प्रत्येकाचा एक वेगळा, प्रत्येकाचा तोच आहे. प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या देहामध्ये अंतःकरण एक आहे. जसं तुम्ही 10 पाण्याची भांडी घेतली आणि त्या 10 ही भांड्यामध्ये पाणी ओतलं, तर प्रत्येक भांड्यामध्ये असलेलं पाणी जर आम्ही तपासलं तर आपल्या लक्षात येईल की प्रत्येक भांड्यामध्ये पाणी नावाचा घटक सगळ्यांमध्ये सारखा आहे की नाही. भांडं वेगवेगळं असू शकतं, भांड्याचा आकार वेगवेगळा असू शकतं, म्हणजे ते पाणी पात्राप्रमाणे आपला आकार धारण करू शकतं, परंतु त्यामध्ये भांड्यामध्ये ओतलेलं जे पाणी आहे ते मात्र एक आहे. पण भांडं बदललं, ते पात्र बदलले की आम्हाला संभ्रम पडतो. देह हे पात्र आहे, त्या पात्रामध्ये अंतःकरण नावाचं हे पाणी आहे आणि ते अंतःकरण एकच आहे. जरी ते वेगवेगळ्या पात्रात दिसलं असलं तरी म्हणून देह भिन्न आहे, म्हणून अंतःकरण भिन्न होत नाही. देह भिन्न आहे. जसं पाण्याची भांड्याची पात्र जी आहेत, पाणी भरण्यासाठी ठेवलेली भांडी आहेत पाणी भरून, ती भांडी वेगवेगळी आहेत पण त्यातला घटक काय आहे, एकच आहे. कारण जाणीव रूपाने दोन्ही ठिकाणी साम्यता आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, एक दृष्टीचे देखणे, एक जिव्हेचे चाखणे, एक स्पर्शने वास घेणे, सर्वत्रांस एक. पुढे समर्थ म्हणतात आहे, पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वांलागी एकची आहे. सर्वांस जळते शीतळ, सर्वांस अग्नी तेजाळ, सर्वांस अंतःकरण केवळ, जाणीव कळा. मग आता समर्थ म्हणतात, पशु पक्षी किडा मुंगी, जीव मात्र निर्माण जगी. पशु पक्षी किडा मुंगी, जगात जन्माला आलेला जीव
या सर्वांना जाणीव कशी आहे? एकच आहे. जाणीव व कळा सर्वांलागी एकची आहे. मग समर्थ म्हणतात आहे, सगळ्यांना अग्नी ते जाळ आहे, सगळ्यांना बर्फ शीतळ आहे. याचा अर्थ अंतःकरणाच्या बाबतीत सर्व सारखे आहेत. समर्थाने आता त्याचा विस्तार सांगितलेला आहे. मग काय म्हणतात आहे समर्थ? पशु पक्षी किडा मुंगी जीव मात्र निर्माण जगी, जाणीव कळा सर्वालागी एकची आहे. पशु पक्षी किडा मुंगी सगळ्यांमध्ये जगात जन्माला आलेला जीव या सर्वांना जाणीव कशी आहे? एकच आहे. पशु आहे, पक्षी आहे, किडा आहे. हा देहभिन्नतेचा फक्त म्हणजे जाणीवेच्या रूपामध्ये या सगळ्यांच्या देहभिन्नतेचा विचार जर आम्ही सोडून दिला तर ही पशु असतील, पक्षी असतील, किडा असेल, मुंगी असेल, श्वापद असतील, हिंस्र पशु असतील, कोणीही असेल, त्यांच्यामध्ये अंतःकरण मात्र, जाणीव मात्र एक आहे. म्हणून पुढे समर्थाने त्या अंतःकरणाला जाणीव असं म्हणून त्याचा विस्तार केलेला आहे. मग आता पुढच्या ओळीमध्ये म्हटलं आहे, सर्वांस जळते शीतळ. आता म्हटलं आपण बर्फ सगळ्यांना शीतळ आहे, सर्वांस जळते शीतळ, सर्वांस अग्नी तेजाळ, सर्वांस अंतःकरण केवळ जाणती कळा. म्हणजे सगळ्यांचं अंतःकरण एकच असल्यामुळे ती सर्वांना समानच भासणार आहे. प्रत्येकाची समर्थ म्हणतात सर्वांना पाणी गारच लागते, अग्नी आहे तो उष्णच लागतो. याप्रमाणे सर्वांचं अंतःकरण म्हणजे जाणीव ही एकच आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, आवडे नावडे ऐसे झाले तरी हे देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळो आले अंतःकरण योगे. सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे. मग आता म्हटलं आहे, आवडे नावडे ऐसे झाले. प्रत्येकाची आवड निवड ही ज्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार बसते, तरी हे देह स्वभावावरी गेले, परंतु हे कळू आले अंतःकरण योगे. पण प्रत्येकाला तिचं ज्ञान, तिचे जे ज्ञान जाणीवेच्या अंतःकरणाच्या योगेच कळतं. मग समर्थ म्हणतात की समर्थाने पंचमहाभूतांचा होणारा आम्हाला बोध नाना इंद्रियांना, नाना ज्ञानेंद्रियांना होतो आणि त्यात सर्वांना कळून येतं की अग्नी हा तेजाळ आहे, पाणी हे थंड आहे किंवा गरम शांत शीतळ आहे, पिल्यानंतर सगळ्यांना शांतता वाटते. पाणी, साखर खाल्ली की सगळ्यांना गोड लागते, मीठ सगळ्यांना खारट लागतो, मिरची सगळ्यांना तिखट लागते का कोणाला गोड लागते हो. याचा अर्थ असा की आमची देहाची इंद्रिय जरी भिन्न असतील तरी अंतःकरण म्हणजे जाणीव स्वरूप जी आहे ती एक आहे. ती जाणीव सगळ्यांची एक आहे आणि त्या जाणीवेचा केंद्रबिंदू म्हणजे अंतःकरण आहे, म्हणजेच एक आहे हे लक्षात घ्यावं. त्या सगळ्या अनुभवांचा केंद्रबिंदू म्हणा ती अनुभूती जी आम्हाला होते ती अनुभूती अंतःकरण एक असल्यामुळे होते आहे. कोण आपल्याला टोचून बोललं की आपल्याला वाईट वाटतं की नाही हो? वाईट वाटतं. मग याचाच अर्थ असा की आम्हाला जर वाईट वाटते तर आम्ही जर दुसऱ्यांना टोचून बोललो तर त्यालाही त्याच्याही अंतःकरणाला दुःख होतेच. दोन्ही स्वरूपात एकच आहे. आपण बोलतो, अहो आम्ही बोलून गेलो, आमच्या लक्षात आलं नाही, पण त्यांना नक्की वाईट वाटलं पाहिजे. मग त्यांना वाईट वाटलं असेल याचा अर्थ असा की त्याचं अंतःकरण काय आहे आणि याचं अंतःकरण काय आहे हे दोघांनाही एकमेकांचं अंतर एक आहे हो. त्यांना कळतं आहे की त्याच्या अंतःकरणाला ते दुःख झालेलं असेल, हे झाल्यामुळे दोघेही जण एकमेकांच्या अंतःकरणाची काळजी घेतात, दुसऱ्याला वाईट वाटू नये, दुसऱ्यास लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका. म्हणून समर्थ म्हणतात, राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. बहुतांची अंतरे राखणं याचा अर्थ सगळ्यांचं अंतःकरण एक आहे, बहुतांचं अंतःकरण हे जाणणं आणि त्याप्रमाणे आपण वर्तन करणं. म्हणून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हे लोकांना सांगण्यासाठी नाही तर आम्हाला समजण्यासाठी आहे. हे तिळगुळ लोकांना जरी आपण देत असेल तरी गोड बोला हे त्यांच्याकडून आम्हाला हे प्रत्युत्तर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आवडे नावडे ऐसे झाले. काही गोष्टी आवडतात, काही गोष्टी आवडत नाहीत. म्हणून पुढच्या ओळीमध्ये म्हणतात, सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयो निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे. मग म्हटलंय की तेव्हा सर्वांचं अंतःकरण एकच आहे हे आता आपल्याला अगदी पक्क निश्चित झालं.
जाणती याचे कौतुक चहूकडे, हेच नवल आपल्याला जगात सर्वत्र पाहायला मिळतं. याचं तू भान ठेव की सगळीकडे लक्ष ठेव. अंतःकरण हे काय आहे, सर्वांचं एकच आहे. आज मला जर कोण बोललं तर मला दुःख होतं आहे, मला आनंद होतो आहे. ज्या गोष्टीचा मला आनंद होतो आहे त्या गोष्टीचा दुसऱ्यालाही आनंद होईल. ज्या गोष्टीचं मला दुःख होतं आहे, जसा मला चिमटा काढल्यावर मला लागणार तसं दुसऱ्याला चिमटा काढल्यावर सुद्धा त्याला सुद्धा लागणार आहे. मग याचं तू भान ठेव, सगळीकडे लक्ष ठेव. अंतःकरण एकच आहे आणि याची आम्हाला आता जाणीव झालेली आहे. आतापर्यंत आपली शंका काय होती, अंतःकरण वेगवेगळी आहे, पण समर्थ म्हणतात अंतःकरण एकच आहे आणि त्याचा प्रत्यय आपण घेतलेला आहे. दोघांच्याही ठिकाणी एकच भावना आहे. कुठली भावना? एकाला सुख वाटते तर दुसऱ्यालाही सुख वाटते, एकाला दुःख होते तर दुसऱ्यालाही दुःख होते. ज्या गोष्टीने एकाला सुख वाटते त्या गोष्टीने दुसऱ्यालाही सुख वाटते. गोड बोलण्याने कोणाला बरं वाटत नाही, बरं कोणाला बरं वाटत नाही. गोड बोलल्यावर सगळ्यांनाच आनंद होतो. स्तुती केल्याने कोणाला आनंद होत नाही सांगा बरं. रागवल्यानंतर दुःख होत नाही असं कोण आहे बरं. अंतःकरण एकच आहे. प्रत्येक जण आपल्या रक्षणासाठी प्रयत्न करतो. समर्थांनी सापाचा दृष्टांत दिलेला आहे. मनुष्य सापाला घाबरतो आणि सापही मनुष्याला घाबरतो. म्हणून दोघांच्याही ठिकाणी संरक्षण सुरक्षा या विषयाचा विचार केला तर दोघांनाही एकमेकांची भीती आहे, कारण तिथे दोघांच्याही ठिकाणी अंतःकरण एक आहे. समर्थांनी या अंतःकरणाला दुसरा शब्द दिलेला आहे, त्याला म्हटलेला आहे जाणीव. ही जी जाणीव आहे ती जाणीव एक आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून म्हटलेलं आहे पुढे समर्थांनी, सर्वांचे अंतःकरण एक, ऐसा निश्चयात्मक, जाणती याचे कौतुक चहूकडे. इतुके न फिटली आशंका, आता अनुमान करू नका, जाणणे तुके ऐका अंतःकरणाचे. इतकं सगळं सांगितल्यावर श्रोत्यांची शंका आता फिटली. आता श्रोत्यांनी उगीच तर्क काढू नयेत. ही जाणीव म्हणजेच जाणणे हे एक अंतःकरणाचेच, हे एका अंतःकरणाचंच असतं. जाणणे हा जो स्वभाव आहे हा गुप्त आहे, हा अंतःकरणाचा गुण आहे. त्याला कळतं. एखाद्याच्या तोंडावर बघून, एखाद्याचा फेस बघून आपण सांगू शकतो हा दुःखी आहे, सुखी आहे, याला आपल्याला बोलण्याचा काय वाईट वाटलेला आहे की आनंद झालेला आहे, हे त्याच्या तोंडावरून दिसतं. म्हणजे दुसऱ्याला जाणता येतं, तो जाणतो. आणि अशा प्रकारे जाणणे हा अंतःकरणाचा गुण असल्यामुळे जाणून जीव चारा घेती. जीव मात्रांचा विचार जर आम्ही केला तर ते चारा घेतात जाणल्यामुळे. मग पुढे म्हटले, जाणून जीव चारा घेती, जाणून भीती लपती, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. या जाणीवेमुळे जीव चारा खातात, भीतीने लपतात, जाणीवेनेच प्राणी पळून जातात, जाणून या पळून जाती प्राणी मात्र. मग पुढे म्हटलंय समर्थ, पुढे म्हणतात की हिरवा चारा दिसल्यानंतरच प्राणी काय होतं, धावत जातो की नाही हो, तिथे तोंड घालतात की नाही. मग वाळलेला जो चारा आहे, गवत जे आहे ते खाण्याचं टाकलं जातं, ते खाल्लं जात नाही. ते एकच प्राणी नाही करत तर सगळे प्राणी करतात बघा. आता वाळलेला एका ठिकाणी गवत आहे, एका ठिकाणी चांगलं हिरवगार गवत आहे. आता 4-5 प्राण्यांना सोडलं, गुरं जर तिथं गेली, गाई म्हशी गेल्या तर काय करतात, वाळलेल्यामध्ये तोंड घालतात. त्यांना कळतं की हे वाळलेलं आहे. तसं नंतर ते जे चांगला स्वच्छ म्हणजे जिवंत जो चांगला हिरवागार जो ताजा चारा आहे त्याच्याकडे धाव घेतात. मग ह्याच्यामध्ये जाणीव आहे की नाही, मग अंतःकरण एक झालं की हो. मग ते एकच प्राणी नाही करत, सगळं प्राणी करतात. चारा खाणारा कोणताही प्राणी असेल, झाडांना पानं आहेत आणि ती सगळी हिरवी आहेत, पण कोणत्या झाडाचं पान खायचं आणि कोणत्या झाडाचं पान खायचं नाही हे प्राण्यांना बरोबर कळतं. बकरी बघा अनेक झाडांची पानं खाते, पण काही अशी विशिष्ट पानं आहेत ती बकरी खात नाही. म्हणजे काय खावं काय आणि काय खाऊ नये याचे जे जाणपण आहे ते प्राण्यांना देखील आहे, ते पक्ष्यांना सुद्धा आहे. अंतःकरण एक असल्यामुळे त्याच्या त्याच्या देह स्वभावानुसार त्याला त्याच्या पद्धतीनेच जाण आहे, काय करावं आणि काय करू नये. म्हणून समर्थ म्हणतात एक अंतःकरण एक कसं आहे तर जाणून जीव चारा घेती, जाणूनच ते चारा घेतात. जाणून भिंती लपती, पाऊस आला की पाऊस लागू नये म्हणून माणूस जरा भिंतीचा आधार घेतो, प्राणी सुद्धा भिंतीचा आधार घेतो. भीती हा भाव अंतःकरणाचा असल्यामुळे, ते अंतःकरणाचं जाणणं असल्यामुळे
कारण भीती हे अंतःकरणाचं जाणणं आहे. ते जाणपण असल्यामुळे दोघांनाही भीती आहे. म्हणून समर्थ म्हणतात त्या भीतीमुळे ते प्राणी एका ठिकाणाहून दुसरीकडे पलायन करतात. जसं आपण आपल्या लेकरांची काळजी घेतो, मांजर किंवा माकड म्हणा, ते सुद्धा त्यांच्या त्यांच्या पिलांची काळजी घेतात. त्यांचा सुद्धा त्यांच्या पिलांसाठी जीव तळमळतो. म्हणून ते का तळमळतो? कारण अंतःकरण एक आहे. अंतःकरण एक असल्यामुळे जसं मांजर बघा आपल्या पिलांना दातात पकडून इकडून तिकडे नेते, पण त्या पिलांना काहीही इजा होत नाही. ती त्याची काळजीच आहे हो. माणसाला ज्याप्रमाणे काळजी असते आपल्या मुलांची, तशी प्राण्यांना सुद्धा काळजी आहे. का काळजी आहे? अंतःकरण एक असल्यामुळे. झाडावरून माकडी इकडे तिकडे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारते, तेव्हा त्याचं जे पिल्लू आहे ते माकडींबरोबर पडू नये याची ती बरोबर काळजी घेते. ते पिल्लू सुद्धा उडी मारताना एक हात आपल्या पिलाच्या अंगाला लावते. म्हणजे मांजर ते माकड जो आहे तो माकडीन ती काय करते, एक हात आपल्या पिलाच्या अंगाला लावते पडू नये म्हणून. म्हणजे ती पिलाजवळ जे अंतःकरण आहे ते भीती आहे पडू नये म्हणून, आणि ते पडू नये याची भीती त्या आईला असते. म्हणून ती आई म्हणजे ते माकड जे आहे, माकडीन जी आहे ती आई सुद्धा त्यांना पिलांना त्या सांभाळते बरोबर. म्हणजे मानव प्राण्याबद्दल सोडून द्या, जगातील असलेल्या प्रत्येक जीवाला सारख्याच भावना आहेत. फक्त काही भावना व्यक्त करता येतात प्राण्यांना भावना व्यक्त करता येत नाहीत. मानवाला करता येतात. आपल्या भावभावना सांगता येतात, प्राण्यांना सांगता येत नाही. मानवाला ते सगळं कळतं, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो, पण प्राणी बोलू शकत नाही. झाडांना सुद्धा जीव आहे. जगदीशचंद्र बोस यांनी संशोधन केलं आहे. ते म्हणतात की झाडाला सुद्धा जीव आहे. झाडाशी प्रेमाने बोलले की त्यांना अंतःकरण असल्यामुळे त्याला ते जाणवते. मायेने त्याच्यावर हात फिरवला तर त्या झाडाला येणारी फुलं चांगली येतात. आपण त्याला पाणी घातल्यानंतर ते झाड बहरतं. अंतःकरण एक आहे, जाणीव स्वरूप एक आहे, असं समर्थ परोपरीने इथे सांगत आहेत. म्हणून पुढे म्हणतात आहे, किडा मुंगीपासून ब्रह्मादिक, आता छोट्यातील छोटा जीव घ्या आणि ब्रह्म घ्या. सगळे जीव आहेत, एक लहान आहे दुसरा मोठा आहे. या अंतःकरणाचा जर आम्ही विचार केला तर अंतःकरण सर्वत्र आहे. म्हणजे किडा मुंगीमध्ये अंतःकरण आहे आणि माणसामध्येही अंतःकरण आहे. तसं समर्थ म्हणतात ब्रह्मामध्ये सुद्धा अंतःकरण आहे, दोन्हीकडे अंतःकरण आहे. म्हणून पुढे म्हटलंय, किडा मुंगीपासून ब्रह्मादिक, समस्तांचं अंतःकरण एक, ये गोष्टीचे कौतुक प्रत्यय जाणावे. म्हणजे समर्थ म्हणतात की किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचं अंतःकरण एकच आहे. या गोष्टीचं कौतुक प्रत्येकाने अनुभवून जाणावं. थोर लहान तरी अग्नी, थोडे बहु तरी प्राणी, न्यून पूर्ण तरी प्राणी अंतःकरण जाणती. अग्नी लहान असो वा मोठा असो, पाणी थोडे असो की पुष्कळ असो, पाणी ते पाणीच आहे, अग्नी तो अग्नीच आहे. त्याचप्रमाणे मनुष्य प्राण्यात जाणीव कमी असो वा अधिक असो, सर्व प्राणी अंतःकरणाने जाणतात आहे. मग अंतःकरणाच्या बाबतीत समर्थ म्हणतात आहे की थोर असो वा लहान असो, पण अग्नी तो अग्नी आहे. ठिणगी ही ठिणगी, जी आगीची ठिणगी पडते अग्नीची, ती सुद्धा अग्नी आहे. वनवा हा सुद्धा अग्नी आहे. अग्नी तत्व सगळीकडेच आहे. कुठे लहान तत्व आहे, कुठे मोठं आहे. वारा आणि वादळ यामध्ये फरक काय आहे? तो एक लहान आहे, एक मोठा आहे. म्हणून समर्थ म्हणतात पाणी थोडं असलं किंवा खूप असेल, पाणी त्या पात्रानुसार कमी जास्त असेल, पण शेवटी पाणी हा जो घटक आहे तो सर्वत्र सारखाच आहे. त्यामध्ये जसा भेद नाही. तसं प्राणी मात्रांमध्ये असलेलं अंतःकरण हा जो भाग आहे, मन बुद्धी चित्त अहंकार हे अंतःकरणाचेच भाग आहेत. म्हणून समर्थ म्हणतात तो लहान असो की मोठा असो, पण अंतःकरण मात्र तिथे आहे. त्या अंतःकरणाला जाणीव असं म्हटलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, कोठे उणे कोठे अधिक, परंतु जीन समासला एक, जंगम प्राणी कोणी एक, जटिल्या विन नाही. काही प्राण्यांमध्ये जाणीव कमी असते तर काही प्राण्यात ती जास्त असते. तिचं मूळ स्वरूप एकच असतं आणि कोणीही हालचाल करणारा प्राणी अंतःकरणाशिवाय असूच शकत नाही. कारण अंतःकरण असल्याशिवाय त्याची हालचाल कशी होणार आहे? म्हणून अंतःकरण त्याच्यामध्ये आहे. मग समर्थ म्हणतात आहे की प्रतिपालन करणे हे श्री विष्णूंचं कार्य आहे. प्रतिपालन करणे पुढे दिलेलं आहे समर्थांनी. समर्थ पुढे म्हणतात आहे की जाणीव म्हणजे अंतःकरण विष्णूचा अंश जाणं, विष्णू करिता पाळण येणे प्रकारे. मग अशा प्रकारे जाणीव म्हणजे अंतःकरण आहे आणि अंतःकरण हा विष्णूचा अंश आहे.
अशा प्रकारे विष्णू हा विश्वाचा पालन करता आहे, प्रतिपालन करणे. म्हणून ते कार्य भगवंत त्याच्या अंतःकरण स्वरूपात राहून तो त्याचं प्रतिपालन करतोच. म्हणजे डास मारण्यासाठी घेतलेली बॅट जेव्हा डासाच्या जवळ जाते, तेव्हा त्या डासांनाही माहीत असते की याच्याने आपण मरू शकतो, म्हणूनच ते सुद्धा पळतात. अंतःकरण आहेच तिथे, म्हणजे पळून जाणे याचा अर्थ स्वतःचा बचाव करणे, स्वतःचं संरक्षण करणे, याचा अर्थ स्वतःचं प्रतिपालन करणे हे प्रत्येकाला कळतं. मनुष्य आणि वाघ हे जरी एकमेकांसमोर उभे राहिले तरी वाघाला भीती वाटते आणि माणसालाही भीती वाटते. तसं समर्थ म्हणतात आहे, अंतःकरण म्हणजे जाणीव. अंतःकरण विष्णूचा अंश, अंतःकरण म्हणजे जाणीव हा विष्णूचा अंश आहे. विष्णू करीतो पाळणं, प्रतिपालन करण्याचं काम भगवान विष्णू करतात. म्हणून विष्णू भगवंत प्रतिपालन करतात आहे येणे प्रकारे. आपण म्हणतो ना भगवंत आमचं रक्षण करतो, याचा अर्थ जाणीवेच्या स्वरूपात आमचं रक्षण करतो. कोरोनासारख्या या महामारीमध्ये प्रत्येक मनुष्य अंतःकरणाच्या दृष्टीने घ्या, जाणीवेच्या दृष्टीने घ्या, तो किती अलर्ट आहे हो. तो स्वतःचं रक्षण करत होता. याच्यासाठी मास्क तो वापरत होता, सॅनिटायझरचा वापर करत होता, माणसामध्ये अंतर तो व्यवस्थित ठेवत होता. काही थोडंफार जरा काही सर्दी झाली, खोकला झाला, ताप आला तर पटकन डॉक्टरकडे जात होता. विष्णूंचं लक्षण आहे, कारण प्रतिपालन करण्याचं काम कोणाचं आहे? विष्णूंचं आहे. ते मला जावं लागतं, मी गेलो पाहिजे, ही जी बुद्धी देणारा आहे तो भगवंत आहे. आणि बुद्धी याचा अर्थ ती जाणीव आहे, जी स्वरूप आहे तो विष्णूचा अंश आहे. तो स्वतःच्या रक्षणासाठी कार्य करतो. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, नेनता प्राणी संवारतो, नेनिव तमोगुण बोलिजे तो, तमोगुणे रुद्र संवारितो येणे प्रकारे. मग दुसरी बाजू आता समर्थ सांगतात की जे तसं करत नाहीत, याचा अर्थ स्वतःचं संरक्षण करत नाही, तिथे जाणीव नाही, तर तिथे जाणीव नेणीव आहे. जाणीव म्हणजे जाणपण, नेणीव म्हणजे नेणपण. जाणीव म्हणजे कळणं आणि नेणीव म्हणजे न कळणे. ज्याला कळत नाही त्याला आपण म्हणतो हा नेणता आहे, ज्याला कळतं त्याला म्हणतो जाणता आहे. जाणता हा विष्णूचा अंश आहे, तर नेणता म्हणजे अज्ञान आहे आणि त्याचा संवारक देवता रुद्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात नेणीव तमोगुण, ज्याच्यामध्ये नेणीव जास्त आहे तो तमोगुणी आहे. आणि नेणीव हा तमोगुणी असल्यामुळे त्या अशा तमोगुणीला संहार करण्याचं काम कोण करतो? तर रुद्र करतो. विष्णू प्रतिपालन करतात तर रुद्र संहार करतात. जाणीवेच्या क्षेत्रामध्ये जर अधिक असेल म्हणजे जाणीव म्हणजे सत्वगुण आहे, नेणीव म्हणजे तमोगुण आहे. आणि तमोगुण आणि सत्वगुण, तमोगुण एका बाजूला, दुसरा सत्वगुण, यांच्या मिश्रणाने तयार झालेला रजगुण आहे. आणि जाणीव आणि नेणीव यांचं मिश्रण म्हणजे रजगुण आणि त्यांची देवता म्हणजे ब्रह्मा आहे. आणि जो ब्रह्मा म्हणजे ते नाही, ब्रह्मा विष्णू महेशामधला ब्रह्मा आहे. त्यांचं वर्णन केलं समर्थाने. पुढे समर्थ म्हणतात आहे, काही जाणीव काही नेणीव हा रजोगुणाचा स्वभाव, जाणता नेणता जीव जन्मास येती. मग जाणणे आणि नेणणे या दोघांच्या मिश्रणाला रजोगुण असं म्हणतात. रजोगुण मनुष्य जो आहे तो काही जाणतो आणि काही जाणत नाही. तमोगुण मनुष्य काहीच जाणत नाही आणि सत्वगुण मनुष्य सगळं जाणतो. म्हणून आम्ही कशाची उपासना करावी? सत्वगुणाची उपासना करावी. का? कारण तो जाणता आहे आणि तो जो स्वभाव आहे तो श्री विष्णूंचा आहे. म्हणून इथे समर्थ म्हणतात की रजोगुण हा जाणीव नेणीव मिश्रित आहे आणि हा जाणीव नेणीव मिश्रित असल्यामुळे जन्म घ्यावा लागतो. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी त्या जीवाला प्राप्त होतात. आणि जो जीव जाणीव नेणीवमध्ये अडकलेला आहे त्याला धड जाणीव नाही आणि धड नेणीवही नाही, अशामध्येच तो अडकलेला आहे, ज्याला आम्ही रजोगुणी म्हणतो. म्हणून जन्माला आलेला मनुष्य, त्याला आम्ही काही कळते काही कळत नाही, अशा मिश्रणाने तो तयार होतो. जाणीवेने होते सुख, जाणीव असेल तर काय होतं? सुख मिळतं. म्हणून म्हटलंय जाणीवेने होते सुख, नेणीवेने होते दुःख, सुख दुःख आवश्यक उत्पत्ती गुणे. जाणीवेने सुख अनुभवण्यास येते आणि नेणीवेमुळे दुःख भोगावं लागतं. म्हणून जीव जन्माला आला की त्याला सुख आणि दुःख दोन्ही भोगावं लागतं. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, जाणीव असेल तर सुख आहे, अजाण असेल तर दुःख आहे. तुम्ही जगात पहा आणि आपण बघतो की अज्ञान हे दुःखाचं कारण मानलं जातं. या जगामध्ये जेवढी लोक दुःखी आहेत त्या दुःखीला कारण आहे अज्ञान, ते कुठल्याही प्रकारचं असू द्या. आता लोकांना याचं भानच म्हणजे भयच वाटत नाही. कोरोनाचं म्हणा, हे अज्ञानच आहे ना. कोरोनाचं भय काही लोकांना वाटत नव्हतं, ही नेणीव आहे. नेणीवमध्ये पुढे तो काय होतो? दुःखी होतो. मग दुःखामुळे हे सगळं त्याला भोगावं लागतं. म्हणून पुढे म्हटलंय, जाणण्या नेण्याची बुद्धी तोची देही जाणावा विधी, स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता. जाणीव नेणेवाची बुद्धी. मग काय म्हटलंय समर्थाने? अशा प्रकारे 3 प्रकारची जी आपण म्हणतो आहे
उत्पत्ती स्थिती आणि लय. उत्पत्तीकर्ता म्हणजे ब्रह्म, स्थितीकर्ता म्हणजे रक्षणकर्ता म्हणजे विष्णू आणि लय नाश करणारा रुद्र म्हणून जाणीव. यांचा गुण सत्वगुण आहे. त्याचा फायदा प्रतिपालन करणं. त्याची देवता श्री विष्णू, प्रतिपालन करणारं क्षेत्र म्हणजे जग आहे. दुसऱ्या बाजूला नेणीव दिली, त्याचा गुण तमोगुण आहे आणि प्रतिपालनाच्या जाग्यावर नाश आहे. त्याचं संवार देवता रुद्र आहे, कारण कार्य करण्याचं क्षेत्र जग आहे. जाणीव आणि नेणीव मिश्रित त्याचा गुण आहे रजोगुण. त्यापासून जन्माला येतो तो जीव म्हणजे जन्म कारण सुख दुःख मिश्रित आहे. त्याचा देवता आहे ब्रह्म. म्हणून रजतम सत्व येण्याची चाले जीवित्व, ऐसा उत्पत्ती स्थिती संवार. आता आम्हाला कळलं आहे उत्पत्ती स्थिती आणि संहार कोणाचा गुण आहे ते कळलं आहे, कोणती देवता आहे तेही कळलं आहे. म्हणून जाणीव का असावी आपल्याकडे, कारण त्याच्याकडे सत्वगुण आहे म्हणून. नेणीव का नसावी, कारण त्याच्यामध्ये संहारक देवता तिथे जन्माला येते, जन्माला यावी आणि आपला नाश होईल. म्हणून जाणीव नेणीव आमच्याजवळ अर्धवट कमी जास्त असल्यामुळे तिथे कर्ता ब्रह्म आहे. म्हणून आम्हाला ऐशोआरामावर आम्हाला तो आनंद वाटतो, सुख भोगावं वाटतं. ते जाणीव नेणिवेचं क्षेत्र असल्यामुळे त्याचा ब्रह्मा हा कारण आहे. ब्रह्म कारण आहे म्हणून माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून समर्थ म्हणतात, अशा प्रकारे आता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये निश्चयात्मक बुद्धी निर्माण झाली आहे की अंतःकरण एक आहे आणि त्या अंतःकरणामध्ये जाणीव आहे. आणि ज्या अंतःकरणामध्ये जाणीव आहे, जाणीवेचा अंश जास्त आहे, त्याला आम्ही बुद्धिमान म्हणतो, त्याला सत्वगुणी म्हणतो, त्याला सज्जन म्हणतो. त्याच्यामध्ये नेणीव जास्त आहे, त्याला आपण तमोगुणी म्हणतो. त्याचा नाश आहे, त्याच्यापासून जगाला त्रास आहे. म्हणून नेणीव आपण काढली पाहिजे. म्हणजे अज्ञान सामान्यतः दोघांचंही मिश्रण माणसाचेच आहे. प्रमाण कमी जास्त असेल तर तिथे रजगुणाचा प्रभाव असतो. त्याचा भगवंत म्हणजे ब्रह्म आहे. म्हणून जाणीव आणि नेणीवेमुळे जन्म होतो आणि जन्म झाल्यामुळे सुख दुःख आपल्याला भोगावं लागतं. आणि हे सगळं क्षेत्र हे कोणाचं आहे, अंतःकरणामध्ये असलेलं हे तिसरा म्हणजे तीनही गुण कशा प्रकारे आहे त्याचं वर्णन समर्थाने या समासात केलं. त्याचं प्रमाण कमी जास्त झालं असेल तर त्याचा परिणाम काय होतो तेही समर्थाने इथे सांगितलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, जाणण्या नेण्याची बुद्धी तोची देही जाणावा विधी, स्थूळ देही ब्रह्मा त्रिशुद्धी उत्पत्ती करता. जाणीव नेणीवपणाची बुद्धी हाच देहात ब्रह्मदेवाचा अंश आहे. स्थूल देहात पुत्रादी उत्पन्न करणारा जो रजोगुण आहे तोच ब्रह्मा असं निश्चयापूर्वक समजावं. आणि ऐसा उत्पत्ती स्थिती संवार प्रसंगे बोलिला विचार, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा. या प्रसंगाच्या निमित्ताने उत्पत्ती स्थिती आणि संहार याचं इथे विवरण समर्थाने केलं, परंतु त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन मग याबद्दल समर्थ म्हणतात, परंतु याचा निर्धार प्रत्यय पहावा, मत निश्चित करावं. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अंतःकरण एकनाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.